पिछले कई दिनों से बीजेपी में सक्रिय चल रहे पूर्व सांसद शिशुपाल पटले ने आखिरकार बीजेपी से इस्तीफा दे दिया है। उन्होंने 24 जुलाई को अपना इस्तीफा बीजेपी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले को भेज दिया। इससे पहले ही दुविधा में फंसी बीजेपी को पूर्व विदर्भ में झटका लगा है। शिशुपाल पटले भंडारा जिला परिषद के अध्यक्ष थे। उन्होंने 2004 में लोकसभा में प्रफुल्ल पटेल को भी हराया था। बहुत कम उम्र में सांसद बनने वाले शिशुपाल पटले भंडारा गोंदिया जिले की राजनीति में पवार समुदाय का बड़ा चेहरा माने जाते हैं। विधानसभा चुनाव से पहले पटले का इस्तीफा भंडारा बीजेपी के लिए भी बड़ी क्षति है। सरकार किसानों, खेत मजदूरों और बेरोजगारों के ज्वलंत मुद्दों पर नजर रख रही थी, लेकिन राज्य सरकार और सत्ता में शामिल पार्टी नेतृत्व ने इस पर कोई ध्यान नहीं दिया। इसलिए पूर्व सांसद शिशुपाल पटले ने स्पष्ट किया है कि उन्होंने तुमसर विधानसभा क्षेत्र की जनता के सवाल पर भाजपा की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा दिया है। मी अनेक वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो आहे, अतिशय निष्ठेने काम करतो आहे आणि शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन मी मुंबईला अनेकदा गेलो। मला अतिशय वाईट अनुभव आला। बावनथडी प्रकल्पात येणाऱ्या 12 गावांना सिंचनाची सोय करायची होती। सरकारने घोषणा केल्याप्रमाणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे 50,000 रुपये प्रोत्साहन राशी द्यायची होती। रब्बी फसलीचे नुकसान झाले त्याचे नुकसान भरपाई द्यायची होती। असे अनेक मुद्दे आहेत। त्याच्यामध्ये धान खरेदी केंद्रवाल्यांच्या समस्या आहेत। ह्या मार्गी लावण्याच्या संदर्भात मी मागच्या 5 वर्षापासून सतत पाठपुरावा करतोय, पण सरकार याच्यामध्ये मला काही गंभीर दिसले नाही। अतिशय दुःखी अंतकरणाने मी या पक्षाच्या या कारणासाठी मी राजीनामा दिलेला आहे। 15 दिवसाच्या पूर्वी पत्रकार परिषद घेऊन सरकारला आगाह केला की याच्यावर काहीतरी तोडगा काढण्यात आम्ही राजीनामा देणार, परंतु कुठलाही सरकारचा प्रतिनिधी, पक्षाचा प्रतिनिधी माझ्याकडे फिरकला नाही आणि त्याच्यामुळे मला अतिशय दुःख अंतकरणाने हा राजीनामा द्यावा लागला। ही भाजप आता अटल बिहारी वाजपेयी अडवाणीजींच्या काळातील भाजप राहिली नाही असं मला आता वाटू लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी हा राजीनामा दिलेला आहे। आणि विषय राहिला दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा, अजून माझ्या डोक्यात कुठल्या दुसऱ्या पक्षात जाण्याचा विषय नाही आहे। मी माझ्या कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून पुढची राजकीय दिशा ठरवणार आहे।